राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठळक व झटपट बातम्या. संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, जेणेकरून कोणतीही न्यूज तुमच्याकडून मिस नाही होणार. दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात पाऊस, 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. बीडमध्ये रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण, बसवर दगडफेक, अनेक प्रवासीही जखमी. बीडमध्ये एका आंदोलनादरम्यान दगडफेक झाली आणि त्यात अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत. बीड जिल्ह्यात एक हिंसक घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झालेले आहेत. बीड जिल्ह्यातील केज शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा हिंसाचार झाला आहे. बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामंडळाच्या अनेक बसांची तोडफोड करण्यात आलेली आहे. या प्रवाशांना देखील यात दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. पोकळ धमक्यानंतर रशियाची थेट अमेरिकेला उत्तर, भारताबद्दल केले महत्त्वाचे विधान डोनाल्ड ट्रम्प यांच्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही म्हणत जगात खळबळ उडून दिली. शेवटी भारताने देखील यावर थेट भाष्य केले. आता रशिया देखील याच मैदानात उतरला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत म्हटले की भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाकडून आयात होणाऱ्या कच्च्या तेलामुळे चिंतित आहेत. त्यांनी मला वचन दिले की भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली. भारताने स्पष्ट केले की भारत बाजाराची स्थिती पाहून निर्णय घेतो आणि प्रत्येक निर्णय भारतीय नागरिकांच्या फायद्यासाठी घेतला जातो. अनेक देशांसोबत भारत करार देखील करतो. मात्र भारताने कुठेच म्हटले नाही की आम्ही रशियाकडून तेल बंदी करणार आहोत. लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहिणींना पुढचा एकही हप्ता मिळणार नाही. 1500 कायमचे बंद. तुमचं नाव तर नाही? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता काही लाभार्थ्या महिलांचे लाभ बंद होणार आहेत. यामध्ये तुमचा समावेश तर नाही ना, तर चेक करा. लाडकी बहीण योजनेचा कोट्यावधी महिला लाभ घेत आहेत. दरम्यान आता लवकरच ऑक्टोबरचा हप्ता देखील महिलांना दिला जाणार आहे. दरम्यान लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. आता या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही ते जाणून घ्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांनी दिला राजीनामा. गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड. गुजरातच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होत्या. काही मोठे बदल मंत्रिमंडळात केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने मोठी घडामोड गुरुवारी घडली. गुजरात सरकारमधील 16 मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात हे राजीनामे घेण्यात आले आहेत. मोठी बातमी, कॅन्सरवर गुगल एआयने शोधला नवीन उपचार पद्धती, सुंदर पिचाईने ट्विट करून सांगितली माहिती. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी ट्विट करून संभाव्य कॅन्सर थेरपीबाबत मोठी अपडेट शेअर केली आहे. त्यांनी गुगलचं डीप माइंड गामा AI मॉडेलनं कॅन्सरवरील उपचाराचा संभाव्य नवा मार्ग शोधून काढल्याचा दावा केला आहे. हे संशोधन गुगल आणि याले विद्यापीठातील संयुक्तरित्या केलं होतं. त्यातून नवीन संभाव्य कॅन्सर उपचार पद्धती निर्माण करण्यात आली आहे. महा-DBT कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल, ही अट रद्द. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात जाणाऱ्या राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेत महा-DBT फार्मर स्कीम एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांना